पानिपत केवळ एक युद्ध नाही, तर सह्याद्रीने दिल्लीच्या रक्षणासाठी रक्ताने लिहिलेला महाग्रंथ आहे. बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमामुळे मराठ्यांचा दरारा दिल्लीपर्यंत पोहोचला होता. रघुनाथराव दादांनी थेट अटकेपार म्हणजेच आजच्या पाकिस्तानातील अटक किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवला होता. पंजाबमधून अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दालीचा मुलगा तैमूर शाह याला मराठ्यांनी हाकलून लावले होते. हा अपमान अब्दालीच्या जिव्हारी लागला. त्यातच दिल्लीचा नजीबउद्दौला याने अब्दालीला भारतावर आक्रमण करण्यासाठी आणि मराठ्यांना संपविण्यासाठी निमंत्रण दिले होते. आपल्या मुलाच्या पराभवाचा बदला आणि इस्लामच्या रक्षणाचा नारा देत अब्दालीने अथांग फौज घेऊन हिंदुस्थानामध्ये उतरला होता. जय शिवराय भावांनो, मी प्रदीप जाधव आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. आज आपण चर्चा करणार आहोत पानिपत का झालं आणि अब्दाली आणि मराठे यांच्या ठिंगी कुठं पडली आणि नंतर मराठ्यांनी अब्दालीला त्याची कशी लायकी दाखवली ते आपण आज पाहणार आहोत. अब्दालीची ती रक्तपिसासू सावली उत्तरेतून सरकत सरकत दिल्लीवर आली होती. दिल्लीचा श्वास गुदमरला. तेथूनच ती मथुरेकडे वळली आणि मग कृष्णभूमीच्या दिशेने निघाली. जिथे त्याच्या फौजेचे घोडे थांबले तिथे मृत्यूचा बाजार भरला गेला. मथुरा, गोकुळ, वृंदावन ही केवळ गावे नव्हती, ती श्रद्धेची, भक्तीची आणि संस्कृतीची मंदिरे होती. पण त्या दिवशी त्या भूमीवर तलवारीचे तांडव उतरले होते. गोसावी, साधू, बैरागी ज्यांच्या हातात माळ होती, ज्यांच्या ओठावर नामस्मरण होते, त्यांनाच घरातून ओढून काढले गेले. तलवारी चमकल्या आणि क्षणार्धात भक्तींची मस्तके धडापासून वेगळी झाली. परकीय प्रवासी लिहितात की वाटेवरून जाताना त्यांना भयानक दृश्ये दिसली होती. एका गोसाव्याचे छाटलेले मस्तक आणि त्याच्या शेजारी ठेवलेले गायीचे मस्तक, त्यांच्या मुंडक्याचे मनोरे उभारले गेले होते. जणू कौऱ्याचे स्वतःचे स्मारकच उभे केले गेले होते. यमुनेच्या पाण्यात रक्त मिसळले होते. नदी लालभडक दिसत होती. किनाऱ्यावर रक्तांचा चिखल साचला होता. हवा दुर्गंधीने भरली होती. रस्त्यावर निरापराध बालकांची धडे पडली होती, पण मस्तके नव्हती. मातांच्या आक्रोशाने आकाश फाटत होते आणि भूमी निशब्दपणे तो सर्व अत्याचार सहन करत होती. त्याच दिवसात वृंदावन आणि मथुरा यांनी केवळ आक्रमणे पाहिली नाही, त्यांनी मानवतेचा पराभव पाहिला. आणि इतिहासाच्या पानावर रक्ताने लिहिलेला तो अध्याय आजही वाचताना अंगावर काटा उभा राहतो. अब्दालीच्या तलवारीतून ठिणग्या उडत होत्या. मथुरेच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत होते. जिथे जाईल तिथे विध्वंस, जिथे पाहिल तिथे कत्तल, अशी ती काळरात्र होती. मथुरा जळत होती. देवळांचे कळस कोसळत होते. भक्तांची घरे उद्ध्वस्त होत होती. पण त्याच अंधारात एक ज्योत अजूनही ताट उभी होती. ती ज्योत होती नागा साधू यांची. 2-3 हजार नागा साधू. अंगावर वस्त्र नाही, पण हृदयात धर्माची ज्वाला होती. समोर अब्दालीचे हजारोचे सैन्य. विजयांची आशा नव्हती, पण पराभवाची भीतीही नव्हती. त्यांनी तलवारी उपसल्या आणि केशवरायांच्या मंदिरासमोर ताट उभे ठाकले. देह जाईल पण देव नाही. युद्ध भयंकर पेटलं गेलं. एक एक नागा साधू रणांगणात पडत गेला. रक्ताने मथुरेची माती लाल झाली होती. अखेर त्या सर्वांचा शिरच्छेद झाला. पण त्याच बलिदानामुळे केशवरायांचे मंदिर टिकून राहिले. त्यांच्या देहाचे ढीग पडले होते, पण त्यांनी धर्मरक्षणाचा इतिहास नवा घडवला होता. आणि हे सगळं घडत असताना हिंदुस्थानाच्या उत्तरेत दुसरीकडे एक वादळ उठत होती. रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर राजपुतान्यात होते. मराठ्यांचे घोडे उत्तरेकडे झेपावत होते. 1758 साल उजाडलं आणि मराठ्यांच्या भगव्या निशाणाने पंजाबचे आकाश व्यापले. लाहोरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. अब्दालीने उभे केलेले साम्राज्य डळमळू लागले. पण इथेच मराठे थांबले नाहीत. शिंदे आणि होळकरांच्या फौजा अटकेपार गेल्या. सिंधू नदी ओलांडली. खैबर खिंडीच्या दिशेने मराठी घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या. ज्या खिंडीतून कधी शतकानुशतके आक्रमक भारतामध्ये उतरले होते, त्याच खिंडीतून आता मराठी थेट अफगाणिस्तानच्या दिशेने चालले होते. पेशावरपर्यंत भगवा पोहोचला होता. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीपासून अटकेपार आणि पेशावरपर्यंत मराठी सामर्थ्याची पताका फडकू लागली होती. एका बाजूला मथुरेत धर्मासाठी प्राण देणारे नागा साधू होते आणि दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानाच्या सीमा अटकेपार नेणारे आणि देव देश धर्माचं रक्षण करणारे
मराठे होते. या दोन्हीच्या रक्ताने आणि पराक्रमानेच त्या काळाचा इतिहास लिहिला गेला. महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कारण आपण आपला हिंदुत्ववादी इतिहास जो सत्य आहे, जो लपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला समर्थन नक्की द्या आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, एका लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो आणि आमचे काम करण्याची वृत्तीसुद्धा झपाट्याने वाढते. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.